रेश्मा 11 संघाच्या संघनायकाला आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची. तर विशाल आहेत आणि त्याच्या समवेत मात्र कमलेश, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी कमलेश. आत्मविश्वास जरूर उंचावला असेल. पीटीसीची आज संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्या लाईव्ह कव्हरेजसाठी जरूर सज्ज झाली आहे. परंतु एक व्यक्ती ज्याचा 3 ओव्हर, यस, सामना 3 षटकांचा असेल. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केल्या जातात, मग त्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो, टेनिसच्या स्पर्धा असो, किंबहुना काही वेळेला लेदरच्या स्पर्धांमध्ये देखील पीटीसी लाईव्ह ची संपूर्ण टीम आपण पाहतो. आणि आज जर पाहिलं तर नक्कीच एक कमतरता आपल्याला जरूर जाणवते. कॅमेरामॅन ओम दोडके, ओम दोडके आपल्याला नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये उपलब्ध होतील अशी काही माहिती मिळते. मोरे देखील, कॅमेरामॅन मोरे देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. संकेत आहेत, त्याचबरोबर सोहेल देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. तर 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच कमलेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र विशाल. पहिला चेंडू अविनाशचा स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं वळण घेतलंय, सरळ जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अविनाश या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं गेलं. परंतु यावेळेस थोडंसं दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा मात्र या ठिकाणी केला जातो आणि अवांतर धावेनं सांघिक धावसंख्येचं मात्र खातं खुलं होत आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क काढायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित कामगिरी एसटी रक्षक मात्र चोख बजावत असताना आणखीन एक डॉट बॉल नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन, हे समीकरण आपण नेहमीच पाहतो. याही वेळेला पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आहे. इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेला मात्र चेंडू स्लॉट मध्ये सापडलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका वाईड लॉंग ऑफ सी बार रेषेच्या पलीकडे. फलंदाज कमलेशच्या बॅट मधून येतोय षटकार. तर या षटकारांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एक षटकार आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाला. करिश्मा 11 विरुद्ध संघर्ष रॉयल बी हा संघ, 2 संघादरम्यानचा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि एकूणच जर पाहिलं तर करिश्मा 11 संघ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये एक उपविजेतेपद पटकावलेला हा संघ आहे. जवळपास ही 5वी स्पर्धा आपण पाहतोय आणि या 5व्या स्पर्धेमध्ये एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या संघानं आपल्या नावावरती नोंदवलंय. त्यामुळे
यावेळेला देखील जोरकस प्रहार काढायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये अपेक्षेप्रमाणे. सिंगल. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 10 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि जर का या चेंडूवरती बोटा फटका आला तर मात्र ही जमेची बाजू संघासाठी नक्कीच असू शकते. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. पण अविनाशच्या विरुद्ध मोठे फटके खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये आणि हे दर्शवत असताना अविनाश तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतो एकूण 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि याच धावा गतीने जर धावा आल्या तर मात्र 3 षटकांमध्ये 30 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळू शकते. परंतु 30 ही धावा रॉयल बी सारख्या ताकदवान संघासमोर पुरेशी असेल का? कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर परेश खडके, त्यानंतर तुषार शर्मा मन्नी, त्याचबरोबर भावेश उलवेकर, नितीन म्हात्रे यासारख्या आघाडीच्या फलंदाजांचा भरडा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राहुल देखील इन ॲक्शन आपल्याला यानंतर स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. रॉयल ए आणि रॉयल बी हे दोनही संघ अजूनही या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखून आहेत. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये निसटता विजय मिळवला होता रॉयल बी संघानं, जिथे शेवटच्या षटकामध्ये धावा डिफेंड केल्या होत्या. पण तो इथे मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आणि त्या धावा किती असतील. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जो पहिला सामना जिंकला रॉयल बी संघानं, त्या विजयाचा शिल्पकार अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी भावेश मात्र गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लोअर फुलटॉस जरूर होता. विशालला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती आले. एकेरीनं फारसा फरक पडणार नाहीये. विजयासाठी लक्ष जर तुम्हाला उभारायचं असेल तर करिश्मा 11 संघ थोडंसं शांत वातावरण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. एकीकडे फिरकीचा जादूगर, तर त्याच्या विरोधामध्ये मात्र आणखीन एक आक्रमक फलंदाज. यावेळेला चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार. हा चौकार जरूर आत्मविश्वास देऊन जाईल. कमलेश पहिल्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं याही खेळाडूला सन्मानित केलं होतं. म्हणजे मागील सामन्याचे दोनही प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचे विजेते खेळाडू आणि एकमेकांच्या समोर हे बॅटल मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ईगल बॉईज चषक 2024 क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. थोडंसं धीम्या गतीने चेंडू फेकला होता. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. डीपमध्ये सौदी थोडंसं डीपमध्ये उभे आहेत. 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चौथ्या धावेसाठीचा देखील प्रयत्न असेल आणि 4 धावा इथे मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीनं राज आमच्यापर्यंत माहिती देतात 19 धावा धावफलकावरती आल्यात व आयोजक देखील आहेत. आणि आता इथे ॲज अ स्कोरर आमच्या समेत जुडले गेलेत राज. खरं तर मैदानावरती आक्रमक फलंदाजीसाठी ओळखलं जाणार आहे, परंतु इथे त्यांच्या हातामध्ये लेखणी आपल्याला पाहायला मिळते. दीप सिंग देखील आहेत, त्याचबरोबर इतर त्यांचे सर्व सहकारी. खूप सारी मेहनत आहे या स्पर्धा म्हटलं, कारण स्पर्धांचं यशस्वी आयोजन करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. एखादी स्पर्धा तुम्ही ठेवा आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करा, म्हणजे तुम्हाला त्या स्पर्धा ठेवण्यामध्ये काय काय चॅलेंजेस असतात, काय काय आव्हान असतात हे तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आय थिंक
राज आमच्या समेत सकाळी 7 वाजता या ठिकाणी मैदानावरती जुळले गेले होते. म्हणजे हा खेळाबद्दलची तुमची आत्मीयता आहे, हे खेळाबद्दलचं तुमचं प्रेम आहे आणि सातत्यानं ईगल बॉईज म्हटलं ना तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा खेळ दरवर्षी ईगल बॉईज संघानं केलं आहे. नवीन चेहऱ्यांना घेऊन नवनवीन खेळाडूंना संधी देत या संघानं मात्र प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये मला वाटतं सलग 4 ते 5 वर्ष हा संघ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि प्रत्येक वर्षी त्यांची जी कामगिरी आहे ना ती उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कदाचित येणाऱ्या आठवड्यामधील स्पर्धा जिंकून स्वप्नपूर्ती याही संघाची आपल्याला कदाचित पाहायला मिळेल का, कारण ती गुणवत्ता आहे नो डाऊट. तुर्तास आपण चालू मैदानात वरती सुरू असणाऱ्या सामन्याकडे वळूयात. एकेरी स्वरूपाच्या धावेनं इथे धावा उभा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी भक्कम आहे नो डाऊट. ज्या धावा तुम्ही धावफलकावरती उभारणार त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न होईल. या दरम्यान 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 20 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला देखील धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस हे व्हेरिएशन भावेशकडून सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. फसवा चेंडू फेकला होता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. षटक समाप्त होत आहे दुसरं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10च्या सरासरीनं धावा धावफलकावरती येत आहेत त्या 20 धावा. एक जमेची बाजू दोनही सलामी वीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु एखादं मोठं षटक शोधावं लागेल. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, थोडंसं शांत वातावरण आहे यावेळेस करिश्मा 11 संघाच्या चम्मूमध्ये. आणि ही स्पर्धा देखील जिंकण्याचा मानस घेऊन मनसुबा घेऊन हा संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. परंतु रॉयल बी या फॉर्मॅटमधला सर्वात यशस्वी संघ आहे. मागील कित्येक सीझन या संघाने आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आणि अशा संघासमोर विजय संपादन करायचा असेल तर मात्र तुम्हाला अप्रतिम खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र एक्सेलरेट करावं लागेल. 2 खेळाडूंमध्ये ही चर्चा मैदानावरती सुरू आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज आयुष आपल्याला गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळते. रॉयल बी संघाचं प्रतिनिधित्व देखील आयुष करतायत. नाणेफेकीच्या दरम्यान आयुषला आपण बऱ्याच वेळेला नाणेफेक करताना पाहतो आणि एकूणच जर पाहिलं तर या सामन्याचा महत्त्वपूर्ण नाणेफेकीचा कौल रॉयल बी संघानं जिंकला होता. तर एकूणच 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये 20 धावा शोधण्याचा प्रयत्न होईल का? होय. पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा दबाव बनवण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट नंबर 1. पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. आयुषला मिळतं हे यश. झेल कंप्लीट केलाय तुषार शर्मा बंदीनं आणि हा पहिला फलंदाज मात्र बाद झालाय तो करिश्मा 11 संघाचा कमलेश. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, परंतु या सामन्यामध्ये मात्र काहीशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. गोलंदाज आयुषला पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यश मिळतंय. लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही. तर नवीन फलंदाज आकिब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनॅट नंबर 3. कोणत्याही संघाचा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा त्या संघातील सर्वाधिक महत्त्वाचा फलंदाज असतो. इथे आकिबला मात्र वर्णी दिली जाते. न्यू बॅटर. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारणार. थोडासा धीम्या गतीने हा सामना पुढे सरकतोय. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. तर विनंती असेल रणजित कट्टे पाटील, डीजी, किंग्स 11 आणि शिवगर्जना या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. या पुढील लढत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना
रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. कीपसाठी जणू हे निमंत्रण होतं आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांना चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांन करता मच निडेड सिक्सर. या ठिकाणी षटकाराची नितांत गरज होती आणि तो षटकार मात्र अकीबच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर जो दबाव होता तो दबाव कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या षटकाराच्या माध्यमातून जरूर होतोय. अकीब जणू पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलेत की काय अशा प्रकारचा खेळ. पहिला चेंडू परंतु लोअर फुलटॉस चेंडू मिळणं ही देखील एक जमेची बाजू असू शकते. 19 धावा राज आमच्यापर्यंत माहिती येतात. षटकारानं 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. याही वेळेला समोरच्या दिशेनं आकिबची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपते आणि त्यावेळेला आकिब मैदानावरती बरसतो ना त्यावेळेला गोलंदाजांवरती आक्रमण हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. वा स्वयंसेवक एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू या षटकातील झालेत. पहिला चेंडू विकेट आला होता त्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. अकीब जणू आक्रमक मनसुबे घेऊन मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज उतरलाय की काय. थोडंसं शांत वातावरण होतं. पहिली 2 षटकं ज्यावेळेला 20 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यानंतर मात्र या 2 षटकारानं कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाजावरती जो दबाव आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला. अविनाशनं खूप चांगली सुरुवात मिळवून दिली होती आपल्या संघाला. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा या ठिकाणी येतोय आणि या अवांतर धावसंख्येच्या मदतीनं का होईना संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले. 3 चेंडू अजूनही येणं बाकी. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क झाला नव्हता परंतु शेवटच्या 2 चेंडूंसाठी आता विशाल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. करिश्मा 11 संघानं जी मेगा फायनलची फेरी गाठली होती त्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं होतं तो विशाल यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारणार आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आणि शेवटचा 1 चेंडू आता मात्र शिल्लक आहे. षटकार येणं गरजेचं आहे कारण जर का षटकार आला तर 40 धावांचं लक्ष असेल म्हणजे 13च्या सरासरीनं मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. यावेळेला चेंज ऑफ पेस परंतु षटकारामध्ये परावर्तित करतोय का. होय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करता षटकार आला आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 39 धावा धावफलकावरती येत आहेत आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जातंय रॉयल बी संघासमोर 40 धावांचं. एक फायटिंग टोटल. एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे परंतु या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाणार. करिश्मा 11 नजरा असतील या संघावरती देखील कारण या संघाकडून नेहमीच अपेक्षा मोठ्या असतात. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला हा संघ असतो परंतु यावेळेला आव्हान मोठं आहे. रॉयल बी सारखा ताकदवान संघ तुमच्या समोर आहे जो या फॉर्मॅटमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. तर नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 संघाचे संघनायक येथे उपलब्ध आहेत. शिवगर्जना संघनायक आपण यायचं आहे
या ठिकाणी टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, हाही सामना 3 षटकांचा असेल. तर दोनही संघांना एक उपलब्ध आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचे. तर नक्कीच पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. हेड इज अ कॉल आणि तर या ठिकाणी स्वर्गीय रणजित कंटे पाटील डीजे किंग्स 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानुसार मैदानाचा ताबा पण घ्यायचा आहे. चला, टीम मीटिंग नको आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती आहे खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना आपण करायच्या आहेत. विजयासाठी 40 धावांचं लक्ष, एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे, परंतु या धावा डिफेंड केल्या जाणार का, की या धावांचा यशस्वी पाठलाग मैदानावरती होणार. या अगोदर रॉयल ए संघानं मात्र तब्बल 61 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता आणि तोही अवघ्या 15 चेंडूंमध्ये. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये सामन्याचा निकाल लावला होता. तर रॉयल संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तुषार शर्मा, मन्नी आणि परेश कडके दोनही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ओपनच्या संघाकडून खेळणारे हे दोनही खेळाडू आहेत. परेश कडके ज्यानं आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पदार्पणात तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं गेलं. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूणच जर विचार केला तर मात्र या खेळाडूमध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला त्यानं या मैदानावरती वारंवार सिद्ध केलं आहे. आणि ज्यावेळेला परेश कडके या मैदानावरती चमकदार कामगिरी करतो त्यावेळेला तो खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक हे मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि 40 धावा, 13.33 ची सरासरी. ईगल बॉईज ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ईगल बॉईज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. आणि एकूणच जर विचार केला तर 13 संघांचा समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. ज्यावेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटची सुरुवात झाली त्यावेळेला 14 संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला असतील, परंतु एका संघाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे तो पहिल्या 2 स्पर्धांनंतर मात्र पाहायला मिळाला नाही आणि 13 संघांसमवेत ही एकदिवसीय स्पर्धा. तर परेश कडके ऑन अ स्ट्राईक या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आणि या खेळाडूवरती मात्र नजरा असतील. करिश्मा 11 संघाला जर का दबाव बनवायचा असेल तर मात्र ही जोडी तुम्हाला लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला पाठवावी लागेल, कारण बऱ्याचशा प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आपण पाहिली. सूरज राम क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते, अक्षय सरोदे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते, त्यामुळे कमलेश यावेळेला मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळवला जातोय, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जातंय. आज मोठे फटके फारसे परेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाही आहेत. एकेरी आणि दुहेरी धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आज पाहायला मिळाल्यात. जर 38 सर्कलचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 38 सर्कलला कव्हरच्या रिझनमध्ये, शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये आपल्याला धनंजय हिलाल पाहायला मिळतात. तर शॉर्ट मिडॉनच्या रिझनमध्ये
आपल्याला तुषारभाऊ जाधव नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेला नो चेंडूचा इशारा आला आहे. थोडंसं एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न होता, चेंडूचं नियंत्रण हरपलं. खांद्यांचा ज्यावेळेला तुम्ही वापर करता, वेग भरण्याचा अतिरिक्त वेग भरण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला मात्र अशा प्रकारच्या चुका या नक्कीच होत असतात. परंतु परेश कडके हातखुले करण्याची संधी ज्या ज्या वेळेला मिळेल त्या त्या वेळेला हा फलंदाज आक्रमक होताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. इथे संधी आहे, पाहूया पंचांकडे अपील, आणि हे अपील मात्र उचलून धरलं जात आहे. होय, फलंदाजाचे प्रयत्न मात्र पडत आहेत. शॉट आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. तुषार शर्मा कोणत्याही प्रकारच्या चेंडूचा सामना करत नाहीये आणि धावबादच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला पहिली महत्त्वाची सांघिक सफलता या ठिकाणी मिळते. आणि जियाउल हक जावला देखील आपल्या खेळाडूंना हे समजावत असताना की आणखीन एक विकेट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे, आणि जर का ती विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळू शकते. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आपल्याला पाहायला मिळतोय, आणि ज्या दबावाचा आपण सातत्याने उल्लेख करत होतो त्या दबावाला आता बळी न पडता मात्र या खेळाडूंना आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवलाय. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती अजूनही मर्यादित आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार शर्मा सारखा महत्त्वाचा विकेट या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये गमावला आहे. तर कमलेशने मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारायला सुरुवात केली आहे की काय, कारण परेश कडकेला डॉट बॉल करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, आणि खास करून ज्यावेळेला तो आक्रमक मूडमध्ये असेल त्यावेळेला मात्र त्याला रोखणं थोडंसं कठीण होतं. परंतु इथे मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले सुरू आहेत. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आता एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा तैनात केला जातोय. पण 3 चेंडूमध्ये 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट देखील गमावली आहे. थोडंसं शांत वातावरण आहे, परंतु इथे संधी मिळणार का नाही. फ्लॅट बॅटेड जरूर होता, क्षेत्ररक्षक देखील तैनात, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पण साजिद आय थिंक सर्वात उंचपुरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, आणि त्याच्याही आवाक्याच्या बाहेर जर का हा चेंडू असेल तर मात्र कोणत्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला संधी देखील आली नसती. मस्ट नीडेड सिक्सर, दबाव हटवण्याचा प्रयत्न करणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, परंतु आता संधी निर्माण केली आहे आणि 2 क्षेत्ररक्षक तू मैमय दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दैव बलवत तर ठरतंय. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र एकूण 3 धावा या धावफलकावरती धावून पूर्ण केल्या गेल्या. दोनही युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकीकडे भावेश आहे, दुसरीकडे परेश कडके आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही खेळाडूंचा बॉन्डिंग खूप चांगल्या पद्धतीचं आहे. एकूण 5 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा धावफलकावरती आल्यात, आणि जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर विवडेन सामना पूर्णतः खुला होईल तर रॉयल बी संघाच्या बाजूने, आणि प्रयत्न देखील तोच असेल, कारण 14 धावा आतापर्यंत आघाडीच्या गोलंदाजांना खर्च केल्यात. आणि यावेळेला मात्र जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव जरूर आली आहे. 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवतोय, सेफ लँडिंग पाहायला मिळते, आणि 2 धावा शेवटच्या चेंडूवरती मात्र धावफलकावरती अंकित होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 16 धावा. हा 16 धावा धावफलकावरती आल्यामुळे आता इक्वेशन बदलता येणारे 12 चेंडू आणि आता 24 धावांची गरज. 39 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 40 धावांचं लक्ष होतं.
आणि पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पाण्याबरोबर काहीसा मॅसेज देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. परेश करके थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतो. खरं तर एक जबरदस्त ॲथलीट आहे. फिटनेससाठी नेहमीच हा खेळाडू ओळखला जातो. 12-24 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा धावफलकावरती आले. 40 धावांचं लक्ष आहे. आणि परेश कडके जर का मैदानावरती उभा राहिला 23 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती मात्र हा सामना रॉयल बी संघ आपल्या नावावरती करू शकतो. परंतु इथे गोलंदाजीमध्ये कोणता विकल्प वापरायचा याकरताचं एक छोटंसं चर्चा विचार विनिमय आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल सारखा विकल्प तुमच्याकडे उपलब्ध असताना इथे फार तुम्हाला चर्चा करण्याची गरज नाही. धनंजय हिलाल सारखा विकल्प देखील तुमच्याकडे आहे जो चेंडू वळवण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतो. इथे तुम्हाला वेगानं चेंडू करायचा नाहीये तर इथे तुम्हाला अचूक टप्पा आणि दिशावरती मारा करायचा आहे. कारण वेगानं येणारे चेंडू जितक्या वेगानं येतात तितक्याच वेगानं ते मैदानाच्या बाहेर देखील जातात. हे चित्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. आणि बरेचसे खेळाडू असे आहेत आणि खास करून परेश कडके असेल भावेश असेल हे वेगानं चेंडू येणं पसंत करतात. त्यामुळे त्यांच्यापासून जर का तुम्हाला बचाव करायचा असेल ॲज अ गोलंदाज म्हणून तर मात्र तुम्हाला पेस व्हेरिएशन येणं गरजेचं आणि त्याचबरोबर सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. लाऊड अपील आहे. यष्ट्यांच्या समोर पॅड लाईनवरती हा चेंडू आदळला होता आणि त्यामुळे ही अपील होती. या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी जरूर पाहायला मिळाली. परंतु सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे परेश कडके ऑफ स्ट्राईक आलाय. कारण या खेळाडूला जितका वेळ तुम्ही ऑफ स्ट्राईक ठेवणार तितका ती तुमच्या संघासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु भावेशला रोखणं हे देखील आव्हानात्मक असेल. यावेळेला थोडंसं दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. काहीतरी वेगळे पण करण्याचा प्रयत्न होतोय. फार काही तुम्हाला करायचं नाहीये. येऊन केवळ 6 चेंडू तुम्हाला अशा पद्धतीने डिलिव्हर्ड करायचे आहेत की ज्यामध्ये कमीत कमी धावांमध्ये तुम्हाला रोखायचं आहे. यावेळेस जोरकस प्रहार आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. कमालीचा टायमिंग आहे. या खेळाडूकडे देखील अशा प्रकारच्या त्याच्या भात्यामध्ये फटके आहेत आणि त्या फटक्यांचं प्रदर्शन तो नेहमी आणि वेळोवेळी करताना अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिले आणि त्यानं देखील आपल्या भात्यातील हा फटका काढलाय. हलकासा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. खरं तर चेंडूमध्ये फारशी खराबी नव्हती परंतु ज्या प्रकारे या फटक्याचं एक्झिक्युशन त्यानं केलंय वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालंय. अगदी रिलीज पॉईंटपासून हा चेंडू त्यांना पिक केला होता. ज्यावेळेला तुम्हाला स्लोवर ऑन पद्धतीचे चेंडू करायचे असतील त्यावेळेला गुडलेन स्पॉट किंवा शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट हा चांगला विकल्प असतो. परंतु इथे मात्र हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू फेकाल तर मात्र फलंदाजांना पुरेपूर संधी मिळेल आणि त्या संधीचं सोन करताना भावेश मात्र आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण म्हटलं होतं की परेश ऑफ स्ट्राईक जाणं ही संघासाठी जमेची बाजू असेल परंतु ज्या पद्धतीनं आक्रमक खेळ मैदानावरती भावेश साकारतोय म्हणून आता विचार करण्यास भाग पडलंय विशालला सुद्धा. आता 9 चेंडू आणि अवघ्या 10 धावांची गरज. 9 balls 10 runs required to win. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता आणि भावेश एक असा खेळाडू आहे की जो मोमेंटम लूज करत नाही. सहसा मोमेंटम लूज करत नाही. चेंडू कसाही असो एकदा का त्यानं मानसिकता बनवली की चेंडूवर प्रहार करायचा म्हणजे तिथे प्रहार करताना आपण त्याला नेहमीच पाहिलंय. इथे देखील एकेरीला दुहेरीमध्ये आणि त्यानंतर मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित केला जात आहे. 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 33 धावा धावफलकावरती येतात. म्हणजे अजूनही 7 धावांची गरज आहे आणि 6 धावा जरी आल्या
तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावला जाऊ शकतो. यावेळेला हाफ ट्रॅकर आणि त्या चेंडूला भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. धावसंख्येची बरोबरी आहे, अवघ्या एका धावेची गरज आहे. षटकार आलाय. येस, शेवटचे 6 चेंडू आणि या एका धावेची गरज. खरं तर धावसंख्येची बरोबरी झाली आहे, त्यामुळे सामना रॉयल बी संघानं आपल्या बाजूनं झुकवलाय. परंतु सामना म्हटलं तर नियम आले. धनंजय आहेत शेवटचं षटक घेऊन. केवळ औपचारिकता बाकी आणि आई चेंडूवरती मात्र जोरकस प्रहार.